एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अश्विनी अशूज लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. हे सगळे आपल्या आरुषचे फ्रेंड बरे का. संध्याकाळ झाली की सगळी मुलं खाली खेळत असतात आणि एक दिवस त्यांना म्हणजे लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलं तसं तर त्यांना भेटलं हे मनीमाऊचं छोटं पिल्लू. त्यांनी मला भरपूर वशील लावला. एक दिवस मी ठेवलं, दुसऱ्या दिवशी म्हटलं आज हिला घेऊन जा. पण दुसऱ्या दिवशी सुद्धा त्यांनी मला पुन्हा एकदा वशील लावला. आणि काय असतं ना, ही छोटी पिल्लं बघितली इतकी निरागस असतात ना, की त्यांचा कधी लळा लागून जातो ना कळतच नाही. 2 दिवस ही छोटीशी मनी माऊला मी ठेवून घेतलं, पण तिसऱ्या दिवशी मात्र त्याच्या फ्रेंडकडे देऊन टाकलं. हे आहे शनिवारचं रुटीन. सकाळी लवकर उठली, 6:30 वाजता उठली, झाडू फरची करून घेतली आणि आरुषला आज आहे ना 7:15ला जायचंय. टिफिन वगैरे काही द्यायचा नाही, थोडासा स्नॅक्स द्यायचा आहे. स्कूलमध्ये छान जेवण आहे, पॅरेंटला सुद्धा आहे. त्यामुळे आज मला स्वयंपाकाला सुट्टी. तर चला, झाडू फरची झाली, त्यानंतर आरुषला छान अंघोळ घातली. आज मीच घातली कारण स्वयंपाक नव्हता. अंघोळ घातली आणि त्याची तयारी करायला घेतली. त्याच्या स्कूलमध्ये आहे एक प्रोग्राम, मान्सून फेस्टा. बाहेर छान असा पाऊस चाललाय म्हणून हा प्रोग्राम आहे. त्याचबरोबर पॅरेंट ओरिएंटेशन आहे आणि आरुष एक नाटक सुद्धा परफॉर्म करणार आहे. त्यामध्ये तो आहे गुरु. तर आज ह्या गुरूंची ना छोटीशी शिकवण आहे, जी मी तुम्हाला सांगते आणि ही कलियुगामध्ये जास्तच लागू होते. कुणी आपल्याला बोलत असेल, हसत असेल, त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं आणि आपल्या कामाकडे लक्ष द्यायचं. ही शिकवण हे छोटेसे आरू गुरु जे आहेत ना, तर ते आपल्याला देतात. पण मात्र ते सत्य आहे. आपलं काम भलं आणि आपल्याला जे योग्य वाटतं ते आपण करतच असतो. त्यामुळे दुसऱ्याला काय वाटतं त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आपलं काम करायचं, त्याच्यामध्ये मन गुंतवायचं, पण मात्र चुकीचं काहीही करायचं नाही. शेवटी प्रत्येक जण त्याच्या जागेवर हा बरोबरच असतो. त्याला काय योग्य वाटतं, त्याच्या आजूबाजूचं एन्व्हायर्नमेंट कसं आहे, त्याला वागणूक कशी भेटते, त्यानुसार तो वागत असतो. मग तो त्याच्या जागेवर चुकीचा कसा? आपल्याला जे चांगलं वाटतं ते करायचं, मनसोक्त जगायचं. एकदाच जीवन आहे. आणि हे छोटे गुरु बघा, अजून त्यांची झोप मात्र झालेली नाहीये. छान आळस येतोय. पण अशी मी त्याची तयारी करून घेतली. खूप गोड दिसत होता हा माझा छोटा गुरु. आणि कालच मी हा जो काही ड्रेस आहे, हे त्याचं जे काही कॉस्ट्यूम आहे ना, तो रेंटनी मी आणलेला. काल संध्याकाळीच घेऊन आले आणि सकाळी सकाळी बघा 7 वाजेपर्यंत मी त्याला छान असं रेडी केलेलं आहे. बाकीचं त्याचे पप्पा आणि श्लोक मात्र छान झोपा काढताय. तर चला, तयारी करून घेतली. त्यानंतर जे काही गंध वगैरे लावायचा होता, तर तो लावून घेतला. हाताने पहिल्यांदा लावला तर तो व्यवस्थित लागत नव्हता. ब्रॉड लागला जात होता. मग पुन्हा थोडंसं डोकं लावलं आणि पुन्हा पेन्सिलनी व्यवस्थित लावून घेतला. तर त्याचे खूप सारे फोटो वगैरे काढून घेतले. 9 वाजता आम्हाला स्कूलमध्ये पोहोचायचं होतं, की 9 ते 10 पर्यंत नाटक होतं. त्यानंतर पॅरेंट ओरिएंटेशन आणि नंतर हे जे काही मान्सून फेस्टचा जो काही प्रोग्राम होता ना, त्यामध्ये आम्हाला अम्ब्रेलाला कलरिंग करायचं होतं, ड्रॉइंग वगैरे होती. नाटक मात्र बघण्यासाठी आम्हाला उशीर झाला. 9:45 वाजले होते जायला. खूप म्हणजे खूप सारा उशीर झाला आणि आरुष खूप नाराज झाला होता. बोलतच नव्हता, राग खूप आलेला. त्यानंतर आम्ही पॅरेंट ओरिएंटेशन अटेंड केलं. नंतर जे काही मान्सून फेस्टा जे आहे, तर त्यामध्ये आम्ही पार्टिसिपेट केलं आणि मग त्याला जरा आनंद झाला. मस्त हसायला लागला आणि यामध्ये फक्त अम्ब्रेला छान असं कलरिंग करायचं होतं. तर हा जो मुलगा होता तो आहे माझा पुतण्याच. तर आम्ही जवळच बसून मस्त अम्ब्रेला कलर करत होतो. श्लोकने सुरुवातीला कलरिंग केली तर सगळी अम्ब्रेला गंदी करून टाकली होती. त्यानंतर अहोनी मी थोडंसं त्याला ठीकठाक करून घेतलं. त्यानंतर आम्ही चौघांनी मिळून छान अशी ही अम्ब्रेला छान अशी डेकोरेट केली. मस्त कलरिंग केलेलं आहे. त्यानंतर फोटो काढले, व्हिडिओज काढले. स्कूलमध्ये पॅरेंट्सला छान असं गरमागरम जेवण होतं. जेवण मात्र खूप सारं टेस्टी होतं. छान जेवण केलं. घरी आल्यानंतर फक्त कपडे वाळत टाकायचं काम मात्र पेंडिंग होतं. तर ते टाकून घेतलं आणि छान आराम केला. 4 वाजता मात्र म्हटलं चला आता हे प्लांटेशन करून घेऊयात, कारण पॉट पण आलेले आहे. छान प्लांट पण मी आणून ठेवलेले आहे. आता फक्त प्लांटेशन छान मस्त झाडं लावायची बाकी आहे. तर मी हे काम करायला घेतलं. तर बघा कोणकोणती झाडं आणली आहे, ज्यांची नावं मला माहिती ते सांगते. बाकीच्यांची काही नावं मला माहिती नाही. तर तरी मी घेऊन आली. छान दिसत होते म्हणून. यामध्ये मी रबरचा प्लांट आणलंय आणि लिलीचं सुद्धा आणलेलं आहे. तर असे 2-3 जे काही प्लांट्स आहे ना, ते घेऊन आले. जे सामान मला लागणार आहे ना, तर ते सगळं मी इथे लॉबीमध्ये आणलं. माझी जी लॉबी आहे ना, ती खरंच खूप मोठी आहे. त्यामुळे दळण करणं असू दे किंवा असं काही मोठं जर काम असलं ना, ते मी डायरेक्ट लॉबीमध्ये घेते आणि करते. एका फ्लोअरला 3च फ्लॅट आहे. त्यामुळे असं गर्दी, कोणी बोलणं वगैरे ह्या त्या गोष्टी अजिबात होत नाही. हा जो स्पेस आहे ना, तो डायरेक्ट माझा दिलेला आहे. त्यामुळे इकडे कोणी येत नाही. मग मी तिथे काहीही करू शकते. तर मी तिथेच ही जी काही माती आहे ना, ती ओतून घेतली.
जे खत आणलं होतं ते एकत्र केलं. आता हे सगळं मिक्सअप करते आणि त्यानंतर झाडं लावायला सुरुवात करते. आणि श्लोकचं इथे मध्ये-मध्ये चालू होतं. कारण लहान मुलांना असं माती वगैरे हे जर दिसलं ना, त्यांना किती आनंद होतो. त्यांनी लगेच खेळणीमधनं त्याची जी काही खेळणी आहे ना, माती भरणं वगैरे, तर ते सगळं घेऊन आला. सगळे जे काही सिरॅमिकचे पॉट आहे ना, ते मी जवळ घेतले. कारण उठ-बस होणार आणि आरू जर असता ना, तर मग कदाचित घेतले नसते. कारण मग त्याला "आरुष हे दे रे, आरुष ते दे रे" मी करत असते. पण तो खेळायला गेलेला आहे. आता मी जर कामाला सुरुवात केली, तर प्रत्येक पॉट घेण्यासाठी मलाच उठावं लागेल, बसावं लागेल. त्यापेक्षा म्हटलं चला सगळं जे सामान आहे ना, ते जवळच घेऊया. मस्त सगळं सामान आजूबाजूला घेऊन ठेवलं. हे मी जे तुम्हाला म्हटलं होतं लास्ट व्हिडिओमध्ये मी काही सिरॅमिकचे पॉट आणलेले आहे. तर हे सगळे पॉट आहेत ते छान आहेत ना, कलर वगैरे मस्त आहे आणि मला हा शेप घ्यायचा होता म्हणून मी हे शेपमध्ये आणले. तिथे सगळ्या प्रकारचे शेप्स होते. त्यानंतर ॲनिमलचे सुद्धा होते. पण मला हा शेप जो आहे ना, तो हवा होता म्हणून मी ते आणलेले. आता कलर वगैरे कसे आहेत तर तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगाल. आणि जो एलिफंट आहे ना, तर तो श्लोकचा आहे. तो त्याने खास मी यामध्ये माझं प्लांट लावणार. तर यामुळे तो त्याने मला जवळ दिला. पुढे जाऊन मी त्याच्या हाताने त्यामध्ये जे काही प्लांट आहे ना, ते लावणार आहे. कोणतं लावायचं ते काय अजून डिसाईड झालेलं नाहीये. त्यामुळे मग मी त्याला साईडला ठेवलं. आधी सगळे प्लांट लावून घेते आणि नंतर त्याच्या हाताने लावून घेईल त्यामध्ये. ज्या तुम्हाला प्लास्टिकच्या ब्राउन कलरच्या कुंड्या दिसतायत ना, तर त्या खास मी जुन्या फ्लॅटवर जी झाडं लावलेली होती ना, तर ती सिमेंटच्या कुंड्यांमध्ये लावली होती. आणि जेव्हा शिफ्टिंग झालं, तर थोडंसं ते तुटलं, तडा वगैरे गेलेला होता. थोड्या खराब झाल्या. म्हटलं चला ते सुद्धा झाडं जे आहेत, तर ते इकडे शिफ्ट करून घेऊया ह्या कुंड्यांमध्ये. म्हणजे एकसारख्या कुंड्या पण दिसतील आणि तुटलेलं, फुटलेलं घराच्या आजूबाजूला काही घरातही ठेवू नये, तर ते पण टाकून दिलं जाईल. त्यासाठी मी त्या आणलेल्या आहे. खास फक्त त्या कुंड्या त्या झाडांसाठी. झाडं मात्र खूप छान आहे. कोरफड आहे आणि एक आहे ना असं गवत सारखं झाड आहे. त्याला पिंक कलरची खूप छान फुलं येतात आणि जेव्हा त्याचा सीझन असतो ना, त्यावेळेस त्याला कंटिन्यू फुल हे येतच असतं. त्यामुळे मी ती सगळी झाडं इकडे आता शिफ्ट करून घेईल. श्लोक मात्र मला खूप मोठी मदत करत होता. माती तर भरून देतच होता आणि त्यापेक्षा सुद्धा अजून एक मोठी मदत ती म्हणजे मला अशी सवय आहे ना, जेव्हा मी काम करते, तर माझ्या आजूबाजूला आहे ना कोणीतरी असायला पाहिजे किंवा बोलायला, गप्पा मारायला कोणीतरी जर असलं, तर माझं काम जे आहे ना, ते पटकन होतं. त्यातल्या त्यात माझा जो स्पीड असतो ना, तो सुद्धा वाढतो आणि असं मन लावून मी काम करत असते. जेव्हा मुलं स्कूलला जातात, घरात कोणीही नसतं ना, तेव्हा माझं मात्र कामामध्ये अजिबात मन लागत नाही. त्यावेळेस मग मी गाणे वगैरे लावून देणार, काहीतरी न्यूज वगैरे, तर असं करते आणि नंतर आपलं मन रमवण्याचा प्रयत्न करते. पण कोणी जर असलं ना, तर मला खूप छान वाटतं. तुम्हाला पण अशी सवय आहे का? असेल ना, तर कमेंट करायला काहीच हरकत नाही. एक कमेंट नक्कीच करू शकतात. तर इथे मला श्लोकची खरंच खूप मोठी मदत झाली. त्यानंतर ही जी काही सगळी झाडं आहेत, मी मस्त इथे लावून घेतली. घर सजवण्यासाठी आपण खूप सारी झाडं लावत असतो. इनडोअर प्लांट, आउटडोअर प्लांट्स आणि खरंच झाडं लावणं छान असतं. जेव्हा आपला मूड ऑफ असतो ना, तेव्हा ह्या झाडांकडे बघितलं ना, खूप फ्रेश वाटत असतं. मी माझी एक तुम्हाला सवय सांगते बरं का. जेव्हा पण मी झाडं आणायला जाते, त्याआधी मी थोडी त्या झाडाबद्दल माहिती सर्च करते, की हे झाड कसं आहे? ह्या झाडापासून मला काय-काय भेटणार आहे? आणि त्यानंतरच मी झाडं घेते. कोणतं झाड शुभ आहे, कोणते अशुभ आहेत. अशुभ प्लांट तर कोणतेही नसतात. फक्त काही जे प्लांट असतात ते घरात लावायचे नसतात, जे बाहेर आपण लावू शकतो. तर असं असतं. तर ते मी सर्च करते आणि त्यानंतर सगळी झाडं आणते. कारण काही झाडं इतके फायदेशीर आहेत ना, ज्याने आपल्याला छान ऑक्सिजन तर भेटतोच, घरात पॉझिटिव्ह वाटतं. जो काही वास्तुदोष वगैरे असतो, निगेटिव्हिटी असते ती कमी होण्यास मदत होते. आर्थिक ज्या अडचणी आहेत त्यासुद्धा कमी होतात. तर अशी सुद्धा झाडं आहेत आणि मी ते सर्च करूनच झाडं घरामध्ये लावते. इतका वेळ मी खूप छान हाताने माती भरून मस्त कुंड्यांमध्ये टाकत होती. छान झाडं लावत होती आणि अचानक माझं लक्ष गेलं ह्या किड्याकडे. हा किडा मी पहिल्यांदाच बघितलेला आहे. असाही किडा असतो. मी हे फक्त हॉलिवूडमध्येच बघायचे आणि खरंच असा सुद्धा किडा असतो हे मात्र मी आजच बघितलं. तुम्ही बघितला आहे का असा किडा? नसेल बघितला तर नक्की जवळून बघा. कसा आहे तो? आणि मला इतकी भीती वाटली आणि त्यानंतर मी कुंड्यांमध्ये माती अक्षरशः जे काही श्लोकची खेळणी होती ना त्यानेच भरून टाकलेली. अजिबात हात लावला नाही मातीला. कारण खूपच घाबरून गेली. तुम्ही सुद्धा जेव्हा झाडं लावताना नक्की जपून लावत जा. असं मातीमध्ये किडे वगैरे असतात, काळजी घ्या. त्यानंतर जे काही मनी प्लांट्स आहे ना, तर ते ग्रो होण्यासाठी मी एका बॉटलमध्ये त्याच्या फांद्या कट करून ठेवल्या होत्या आणि किती सुंदर रूट्स आलेले आहेत. त्याला छान मुळं आलेले आहेत. ते मनी प्लांट मी श्लोकची जी काही हत्तीची कुंडी होती ना, जे पॉट होतं त्यामध्ये मी लावून घेतलं आणि ही रेड कलरची आणि येलो कलरची जी काही कुंडी आहे त्यामध्ये जी माझ्याकडे झाडं आहेत, तर त्याच्यात छोट्या-छोट्या फांद्या कट केल्या आणि त्या ग्रो होण्यासाठी लावून दिलेल्या आहे. एकसारख्या
कुंड्या ज्या आहेत तर त्या किती सुंदर दिसत होत्या. जे लिलीचं प्लांट आहे तर ते मी शू रॅकवर ठेवलं, म्हणजे एंट्रन्सला पण जरा छान लूक येईल म्हणून. तर खरंच खूप सुंदर दिसत होतं. त्यानंतर हे जे काही प्लांट आहे तर याला काय म्हणतात याचं नाव मला माहिती नाहीये. पण त्याचे पानं खूप सुंदर दिसत होते म्हणून मी त्याला घेऊन आले. रबर प्लांट सुद्धा लावलेला आहे. तर रबर प्लांटचे घरामध्ये खूप सारे फायदे आहे म्हणूनच मी त्याला आणलेलं आहे. त्यानंतर जे काही छोटंसं जेड प्लांट आहे, तर जी कुंडी ते पॉट जे आहे ना, ते कुठे ठेवायचं अजून डिसाईड नाही झालं. त्यामुळे त्याला मी सेंटरला ठेवलं. स्नेक प्लांट टीव्ही युनिटवर होतं. आता त्याला मी शिफ्ट केलं गॅलरीमध्ये. गॅलरीमध्ये पण हे 2 प्लांट लावून घेतले. गॅलरीमध्ये पण मला खूप सारे झाडं हे अजून लावायचे आहेत. आणि जे मनी प्लांट आहे ते बघा ह्या कुंडीमध्ये म्हणजे हे श्लोकचा जो हत्ती आहे ना, त्यामध्ये लावून दिला आणि मस्त दिसतंय. सध्या तरी ती मी स्टडी टेबलवर ठेवलेलं आहे. तर चला अशी सगळी झाडं मी ही लावून घेतली. कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला? आवडला असेल तर नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग डेली व्लॉग्स बरोबर. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.